महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री, अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि सर्वसामान्यांचे आधारवड नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी शहरात विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले। आपल्या दूरदृष्टी नेतृत्वानं जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांसाठी एका विशेष लोककल्याणकारी उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती। सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी सकाळी श्री स्वामी समर्थ केंद्र शिर्डी साकुरी शिव येथे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाअंतर्गत प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रति व्यक्ती 1 लाख रुपयांचा मोफत अपघाती विमा वितरित केला गेला। तसेच विखे पाटील साहेबांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावे या प्रार्थनेसाठी दुर्गा सप्तशती पाठचे देखील आयोजन करण्यात आले। या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन शिर्डी नगर परिषदेच्या गटनेत्या सौ प्रतीक्षाताई किरण कोते पाटील, नगरसेविका सौ छायाताई सुधीर शिंदे, बांधकाम सभापती श्री अरविंद आप्पा कोते पाटील आणि नगरसेवक श्री धनराज कैलासबापू कोते पाटील यांच्या वतीनं करण्यात आले। या उपक्रमामुळे शिर्डी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। राज्याचं नेतृत्व, राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर व आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा आज वाढदिवस होता आणि गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या शिर्डी शहरात नगरसेवक व इतर कार्यकर्ते वेगवेगळे कार्यक्रम घ्यावे म्हणून त्यांची लगबग चालू होती। आज सकाळी 8 वाजेपासून अनेक कार्यक्रमांना भेटी देण्यासाठी धनश्रीताई विखे पाटील ह्या आलेल्या होत्या आणि बऱ्याच ठिकाणी याचं उद्घाटन झालं। कार्यक्रमाचं त्या ठिकाणी नियोजन जे झालेलं होतं त्या पद्धतीचं वाटप झालं। साहित्य पुस्तक असतील किंवा महामृत्युंजयाचा जप असेल असे विविध कार्यक्रम होते। खऱ्या अर्थानं नामदार साहेबांचा वाढदिवस साजरा करत असताना सर्वसामान्यांना ते बरोबर घेऊन जातात। मतदारसंघाकडं त्यांचं विशेष लक्ष असतं। हे मतदारसंघामध्ये त्यांचं कुटुंब आहे आणि म्हणूनच नामदार साहेबांना या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्व नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व शिर्डी शहरातील सर्व नागरिक त्यांना उदंड आयुष्य लाभावं अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।